नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेकधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की ऑलरेडी आता शिक्षक भरतीची पहिली जी लिस्ट आहे ती लागलेली आहे आणि त्या लिस्टमधले बरेच विद्यार्थी हे शिक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी रुजू देखील झालेले आहेत। पण त्यापैकी बरेच कॅन्डिडेट्सला अजून देखील त्यांचं समुपदेशन कंप्लीट झालेलं नाही आहे, त्यांना नियुक्तीपत्र अजून मिळाले नाही। त्यांची काही ठिकाणी काही जिल्हा परिषदमध्ये ह्या भरती प्रोसेस अजून रखडलेले आहेत। तर याच्या संदर्भात एक महत्त्वाच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। आणि त्याचसोबत जी काही आता सेकंड फेज आहे, सेकंड राऊंड आहे विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू, एक नेमकं कधी लागू शकतं याच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत। तर बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत बऱ्याच दिवसापासून ह्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, कारण बऱ्याच दिवसापासून त्यांचं लक्ष हे सेकंड राऊंड कधी लागेल, सेकंड फेजचं जे काही विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू आहे याची लिस्ट कधी लागेल। तर ऑलरेडी या प्रोसेस खूप फास्ट चालल्या होत्या, पण अचानकच आचारसंहितेमुळे ही प्रोसेस थोडीशी अडकली इलेक्शनमुळे, आणि आता अजून आचारसंहिता थोडीशी पुढे ढकलली गेलेली आहे। तर साधारण जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे। तर आपण महत्त्वाची जी अपडेट आहे ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शिक्षक भरतीच्या सर्व नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत असतो। तेही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून होत असतं। आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरती पासून ते विद्यार्थी मित्र वंचित राहिले नाही पाहिजे, कारण बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीचे प्रतीक्षेत असणारे बरेच विद्यार्थी मित्र आहेत। तर चला तर विद्यार्थी मित्र पाहूया आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स जे शिक्षक भरतीसाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर सर्वप्रथम बघा, फर्स्ट राऊंडची जी लिस्ट आहे ती लागलेली असून त्यातल्या बरेच कॅन्डिडेट्स देखील आता नियुक्ती म्हणून ते लागलेले आहेत बऱ्याच शाळांवरती, पण काही शिक्षक मित्र अजून अडकलेले आहेत, कारण त्यांचं समुपदेशन झालेलं नाही आहे। समुपदेशन बऱ्याच ठिकाणी थांबवलेलं आहे। ओके, तर याच्यामागची बरीच कारणं आहेत, तर ते देखील तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे। समुपदेशन रोखण्यामागचं नेमकी कारणं, अजून प्रोसेस स्लो होण्याची कारणं, बरेच जी काही याचिका बऱ्याच टेटधारकांनी दाखल केलेल्या आहेत त्याच्यामुळे देखील या प्रोसेस रोखल्या गेलेल्या आहेत। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जी सेकंड राऊंड होणार होता, सेकंड राऊंड जी सेकंड लिस्ट आहे ती सेकंड लिस्टची प्रोसेस देखील ऑलमोस्ट आता कंप्लीट झालेली आहे, पण काही याचिकांमुळे या प्रोसेस थांबल्या गेलेल्या आहेत। त्या याचिका देखील न्यायालयाने ऑलरेडी त्याचा निर्णय दिलेला आहे। ओके, त्यामुळे या प्रोसेस देखील विदिन टाईममध्ये कंप्लीट होण्याचे आता जास्त चान्स आपल्याला दिसत आहेत। तर विद्यार्थी मित्र बघा, सेकंड राऊंड आणि सेकंड लिस्ट जी आहे विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूची ती देखील आता जवळपास, आता कारण आचारसंहिताची जी प्रोसेस आहे थोडीशी पुढे आहे, अजून 6-7 दिवस आहेत। तर या 6-7 दिवसामध्ये देखील सेकंड राऊंड लागू शकतं। आणि ज्या काही फर्स्ट राऊंडमधले कॅन्डिडेट्स आहेत ज्यांची समुपदेशन अजून झालेलं नाही, रखडलेलं आहे, त्या जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी तर कंप्लीट झालेलं आहे, पण काही ठिकाणी अजून ती प्रोसेस खूप स्लो चालू आहे। तर तुम्ही देखील त्याच्यासाठी थोडंसं प्रयत्न करा, सतत तुम्ही मेलद्वारे किंवा तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा, जेणेकरून ते देखील त्या गोष्टीची अपडेट घेत राहतील। आणि लवकरात लवकर जे काही अडकलेले विद्यार्थी आहेत, समुपदेशन ज्यांचं अजून झालेलं नाही आहे, बऱ्याच जण ऑलमोस्ट सगळ्यांचं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, पण समुपदेशन झालेलं नाही, ते लवकरात लवकर होईल। आणि जो सेकंड राऊंडची प्रोसेस आहे ती देखील या जे काही आता इलेक्शन आहे ते आचारसंहितेच्या पूर्वी लागू शकतं। ओके, तर आता बघा, आता आचारसंहितेसाठी अजून थोडा कालावधी आहे। या कालावधीमध्ये ऑलमोस्ट बघा, कन्व्हर्टेड राऊंड जो आहे तो कन्व्हर्टेड राऊंड लागू शकतो आणि विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या दोन्ही देखील जागा याच्यामध्ये फिलअप होऊ शकतात। आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांची एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की आता जी आता नवीन टेट एक्झाम होणार आहे, टेट थर्ड फेजमध्ये, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असं आहे की पहिल्यांदा शिक्षक भरती व्हावी आणि नंतर तुम्ही तिसरी एक्झाम घ्या। पण बघा, जी एक्झाम आहे, जो रोडमॅप आहे तर ऑलरेडी हायकोर्टने शासनाला 5 एप्रिलपर्यंत त्याचा रोडमॅप द्यायला सांगितलेला आहे, म्हणजे त्याचं कंप्लीट वेळापत्रक एक्झामचं जे काही शेड्यूल आहे ते देण्याचं त्यांना टाईम दिलेला आहे आणि त्याचं प्रोसेस देखील आता चालू केलेली आहे। पण विद्यार्थी मित्र, तुमची जी भरती प्रोसेस आहे इतक्या लांबपर्यंत अडकणार नाही आहे, त्यामुळे जास्त टेन्शन न घेता तुम्ही कूल राहा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, जर
थर्ड टेट एक्झाम घ्यायला लागले की आमची जी भरती प्रोसेस आहे ती अडकून जाईल आणि आम्हाला नियुक्त्या मिळणार नाहीत, अशा बऱ्याच मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांना मला महत्त्वाचं अपडेट द्यायचं आहे की तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण ही पुढची प्रोसेस आहे जी टेटची. कारण ऑलरेडी ती न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की वर्षात 2दा TET आणि टेट एक्झाम ही झाली पाहिजे. त्यानुसार काही जणांनी याचिका दाखल केली होती आणि त्याचा निर्णय देखील लागलेला आहे. आणि त्यामुळे ही प्रोसेस न्यायालयाने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जी काही टेट एक्झाम आहे थर्ड टेट, तर ते 5 एप्रिलपर्यंत आम्हाला त्याचं कंप्लीट इन्फॉर्मेशन द्या आणि लवकरात लवकर ती एक्झाम घ्या. पण याचं असं कारण नाही की तुमची प्रोसेस ही थांबली जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. बरेच विद्यार्थी मला मेसेजेस करत आहेत की सर जर थर्ड टेट एक्झाम झाली की आमची प्रोसेस स्लो होईल का काय. तर बघा, तुमची जी आता सेकंड राऊंड आहे तो सेकंड राऊंड तुमचा वेळेतच लागू शकतो, कारण शासनाचं ते काम जे आहे ते आता सध्याला अतिशय वेगाने चालू आहे. कारण आचारसंहितेपूर्वीच त्या लिस्ट लागू शकतात आणि त्या लगेचच जे काही फर्स्ट राऊंडचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना नियुक्ती मिळू शकते. कारण बऱ्याच जिल्हा परिषदमधली रखडलेली प्रोसेस आहे समुपदेशन ते कंप्लीट होईल आणि लगेच सेकंड राऊंडची विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूची राऊंड लागू शकतो. त्यामुळे मला महत्त्वाचं अपडेट तुम्हाला हेच द्यायचं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला तेच मेसेज केले की सर टेट एक्झाम आता थर्ड टेट एक्झाम होणार, याच्यामुळे आम्ही अडकले जाणार. याच्यासाठी बरेच विद्यार्थी टेन्शन घेत आहेत. तर जास्त टेन्शन न घेता बी पॉझिटिव्ह राहा, बी कूल राहा. ओके, अजून वेळ आहे, तुम्हाला तुमच्या वेळेमध्येच नियुक्ती मिळेल आणि सेकंड राऊंडची जी लिस्ट आहे ती देखील लागणार आहे वेळेतच. जी काही आपल्याला मिळालेल्या सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे की तुमची प्रोसेस आता न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे, कुठल्या याचिका जरी पडल्या तरी तुमची प्रोसेस ही थांबली जाणार नाही. शिक्षक भरती ही कंप्लीट वेळेतच होणार आहे. ओके, तर जे काही याचिका आहेत, काही जणांनी 8 ते 9 जण होते त्याच्यामध्ये, तर त्यांचं तेवढंच रिझल्ट टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांची प्रोसेस तेवढी थांबवलेली आहे. बाकीच्या सगळ्यांची जी काही लिस्ट आहे ती लावणार आहेत सेकंड राऊंडमध्ये. तर जास्त टेन्शन न घेता बी कूल राहा आणि जे काही 55 ते 60% जो प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल देखील न्यायालयाने ऑलरेडी निकाल जाहीर केलेला आहे. ते देखील तुम्हाला मी अपडेट दिलेलंच आहे. तर त्या बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त न लक्ष देता तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, कारण जी प्रोसेस आहे काही काल त्याला लागत असतो. तो प्रोसेस आता कंप्लीट होईल विदिन टाईममध्ये आणि तुम्हाला आता काही वेळेतच तुम्हाला लवकरात लवकर याची गुड न्यूज मिळेलच की भरती प्रोसेस जी सेकंड लिस्ट आहे, सेकंड राऊंड आहे ती लागेल. आणि त्याचसोबत टेट एक्झाम जे काही आता नवीन शिक्षक आहेत ज्यांना परत शिक्षक भरतीमध्ये यायचं आहे किंवा जे आत्तापासून BEd आणि DEd सध्याला आहेत फर्स्ट इयरला सेकंड इयरला, तर अशा विद्यार्थ्यांसाठीही आता ज्यांचं DEd किंवा BEd आता जस्ट कंप्लीट झालेलं आहे तर त्यांच्यासाठीही टेट थर्ड एक्झाम असणार आहे. ओके, तर बाकीचे जे आता 2017-22 पासून जे अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांनी जास्त टेन्शन न घेता कूल राहा, कारण ही टेट थर्ड एक्झाम जी आहे ती बाकीचे जे विद्यार्थी आता जस्ट BEd कंप्लीट करून बसलेले आहेत त्यांच्यासाठी टेट थर्ड एक्झाम असणार आहे. ओके, तर तुम्ही देखील याच्यामध्ये एक्झाम देऊ शकता ज्यांचा स्कोर कमी आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला याच्यामध्ये शंका विचारली होती की आम्ही टेट थर्ड एक्झाम देऊ शकतो की नाही. जर तुमचा स्कोर कमी असेल खूपच आणि तुम्हाला वाटेल यामध्ये तुमचं होणार नाही आहे तर 100% तुम्ही टेटची थर्ड एक्झाम देखील देऊ शकता. कारण बघा 2017मध्ये जी टेट एक्झाम झाली होती त्यामधले बरेच विद्यार्थ्यांनी परत 2017मध्ये एक्झाम दिली होती, परत 2022मध्ये जी एक्झाम झाली होती तिथे देखील टेटची एक्झाम दिली होती, म्हणजे दोनदा एक्झाम दिलेल्या आहेत. तर याचा कुठलाही इश्यू नसतो तुम्हाला, तुम्ही परत एकदा टेटची एक्झाम देऊ शकता. जर तुमचा स्कोर व्यवस्थित नसेल तर तुम्ही तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकता आणि त्या स्कोरद्वारे तुमची भरती प्रोसेस ही होऊ शकते. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायचं की हेच की जी काही टेट एक्झाम होती थर्ड फेजची ती टेट एक्झाम होणार 5 एप्रिलपर्यंत त्याचं शेड्यूल मिळेल. आणि जे काही नवीन अजून एक महत्त्वाची मी अपडेट तुम्हाला काल दिली होती की TET एक्झाम देखील आता वर्षातून 2दा होणार आहे आणि ते 1ली ते 12वीपर्यंत कंपल्सरी झालेली आहे. तुम्हाला अजून एकदा सांगण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की बरेच विद्यार्थी मित्र ज्यांना शिक्षक व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. कारण 1ली ते 12वीपर्यंत आता कंपल्सरी TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट कंपल्सरी केलेलं आहे. आता तुम्हाला अजून वेळ आहे तर त्याची तयारी करा व्यवस्थितरित्या आणि जेणेकरून आता जी काही मोस्टली मेमध्ये ती एक्झाम असेल त्याचं टाईमटेबल येईलच. आणि ऑलरेडी आता CTETचं टाईमटेबल आलेलं आहे, ते तुम्ही त्या एक्झाम देऊ शकता CTETच्या. ओके, आणि TETचं देखील आता थोड्या दिवसात त्याचं टाईमटेबल मिळेलच तुम्हाला, पण त्याची तयारी आत्तापासून करा, त्याचं प्रिपरेशन करा जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ नये. कारण बरेच विद्यार्थी जे 9वी ते 12वीसाठी जे प्रयत्न करत असतात त्यांच्या मनामध्ये एकच असतं की आता फक्त BEdवरती आम्हाला डायरेक्ट मिळू शकतं आणि टेटच्या स्कोरवरती, पण त्यांच्यासाठी TET कंपल्सरी केलेली आहे. त्याची एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आता थोड्याच दिवसात
दिवसात शासन तुम्हाला देईलच आणि जसं आपल्याला ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेट वेळेत आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेट्सच्या वेळेत मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्र हो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.